वाह वाह, सुंदर. सुरेख आहे रे मूर्ती. मी दरवर्षी सेम असंच नाही, दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीची चॉईस नुसार केली जाते. अच्छा. हे पूर्ण डायमंड वर्क वगैरे मी स्वतः केलं. अच्छा, हे डायमंड वर्क तू केलंस का? हे पूर्ण डायमंड वर्क. त्याच्यानंतर गणपती बाप्पाला सोवळ म्हणून रंग काढला जातो, पण मी स्पेशली रंग न ठेवता त्याला सोवळ नेसवलं. आणि पहिल्यापासून आवड असल्यामुळे, बाप्पाविषयी आवड असल्यामुळे हे सगळं मी करू शकलो चांगल्यापैकी. माझा बाप्पा इतर बाप्पांपेक्षा, म्हणजे इतरांच्या घरी असलेल्या बाप्पांपेक्षा वेगळा कसा दिसेल हा प्रयत्न. गोड चढावड असते, गोड चढावड असते. मस्त अशी ग्रेसफुल मूर्ती. ही कुठून आणतो आपण? गावातूनच. हो, आमचेच एक दशावतारी कलावंत कृष्णा घाटकर म्हणून आहेत. ते पण दशावतारी कलावंत? ते पण दशावतारी कलावंत. आणि हे डायमंड पण तिकडेच तू करतो? नाही, मी घरी आणून करतो. गणपती आदल्या दिवशी घेऊन येतो. स्पेशली हे सर पूर्ण डेकोरेशन गणपती बाप्पाचं करण्यासाठी मी आदल्या दिवशी गणपती घेऊन येतो. आणि हे काय कशाच असतं? हा शेऊळ आहे, मरगस बोलला जातात त्याला, किंवा शेऊळ बोलला जातो. हा रानातूनच मिळतो, रानातूनच आपल्याच कोकणात. इतर काही न वापरता गणपती बाप्पाच्या सुशोभीकरणासाठी किंवा डेकोरेशनसाठी याचा सर्वात जास्त वापर केला जातो. आणि हे कोकणातच बघायला? हो, हे कोकणात. काही कृत्रिम नाही, थर्माकोल नाही, काय प्लास्टिक नाही, पूर्ण कोकणातल्या मातीत जे उगवतं, जे दिसतं, सापडतं तेच बाप्पाला. जे काही जास्तीत जास्त अवेलेबल असेल गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपल्या रानातून, म्हणजेच वनातून जे काही मिळेल ते आणलं जातं. वा वा. आणि हा आनंद लुटायचा असेल तर कोकणातच. नमस्कार, मी सर्वांचा लाडका दशावतारी स्त्री कलावंत निळकंठ सावंत. माझं गाव आहे साळगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. दशावतारी या क्षेत्रात मी सध्या कार्यरत आहे. उत्कृष्टपणे लोकांच्या पसंतीस येणारी स्त्री भूमिका मी साकारतोय. लहानपणापासून मला दशावताराची खूप आवड होती. ज्यावेळी आमच्या गावात दशावतार नाटकं व्हायची, म्हणजेच दहीकालो म्हटलं जातं ते का, ते दहीकालो ज्यावेळी व्हायचो त्यावेळी आम्ही रात्रंदिवस जागरण करून ते नाटक बघायचो. आणि तेव्हापासून दशावतार कलेची आवड झाली. त्यात खास म्हणजे त्यावेळी असं होतं की पुरुष असणारे स्त्री भूमिका साकारत होते. मग एक पुरुष असून स्त्री भूमिका कशा चांगल्या रीतीने सादरीकरण करतायत हा प्रश्न मनात होता. मग ज्यावेळी आमच्या जत्रोत्सवाच्या वेळी कलाकार यायचे त्यावेळी आम्ही सकाळपासून मंदिराच्या अवतीभोवती असायचो, म्हणजे त्यांना बघूच्यासाठी त्यांना की बाबा ते आता कसे दिसतात, रंगल्यावर कसे दिसतात, नाटक कसे सादर करतात, आधी काय त्यांचा बोलणं वगैरे काय असता काय, याची एक किलमिश मनात होती. ते प्रश्न होते. मग शाळेत त्यावेळी आम्ही दांडी मारून नाटक बघूच्यासाठी, म्हणजे सकाळपासूनच आम्ही जास्तीत जास्त देवळाकडे जायचो. ते कलाकार आल्यानंतर ते काय करतायत, पेटारा त्यांचा, म्हणजे जो मुख्य गणपती आराध्य दैवत मानलं जातो पेटारा, त्याची पूजा ते कशा पद्धतीने करतायत, किंवा प्रत्येक कलाकार आपापली जो बॅक म्हणजे टर्न म्हटला जातो दशावतारात पेटारा प्रत्येक कलाकाराचा, ती कशी लावून घेतात, किंवा गाडीतून उतरल्यानंतर त्यांची काय असतं परिस्थिती, वावरणं काय असतं, हे एक पाहायचो आम्ही. आणि रात्रीच्या वेळी ते झोपून वगैरे विश्रांती घेऊन मेकअपला बसायचे त्यावेळी त्यांच्या बॅगेच्या बाजूलाच, म्हणजे ट्रंकच्या बाजूलाच आम्ही बसायचो की बाबा हे काय कोणतं पात्र करत आहेत, नारद आहेत की राक्षस आहेत, किंवा देव आहेत कोणते,
की स्त्री भूमिका साकारणारे आहे, अशी एक वेगळं काहीतरी पाहायचा प्रयत्न आम्ही त्यावेळी करू. आणि तेव्हापासून ओढ लागली ती स्त्री भूमिकेची, की ज्यावेळी दहिकाला आम्ही बघायचो त्यावेळी त्यांच्या नाटकात स्त्री भूमिका हा एक पुरुष करायचा. मग तो मेकअप पूर्वी कसा आहे आणि मेकअप केल्यानंतर कसा दिसतो किंवा भूमिका कशी करतो, ही त्यांच्याकडे पाहून मनात कुठेतरी एक विचार आला की आपण करू शकतो का ही स्त्री भूमिका, अशी आपण हा ॲक्ट करू शकतो का. अभिनयाचं पहिल्यांदा कुठून सुरुवात झाली तू म्हणालास? माझे माध्यमिक शिक्षण घेत तेव्हा असताना. तुला असं वाटलं की मला हे खुणावतंय? हो, मला लहान असताना पाहिलं होतं? लहान असताना जत्रोत्सवात मी पहिल्यांदा पाहिलं. आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण घेत असताना दशावतार प्रवासाला माझी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पहिल्यांदा तुला दशावतार कुठे इंट्रोड्यूस झालं, की हे मी पहिल्यांदा कुठे बघितल्याचं आठवतंय? आमच्याच गावात पायरोबा मंदिर म्हणून आहे, अच्छा. तिथे जत्रा होते दरवर्षी वार्षिक तेव्हा वय जत्रा काय असतो. होतं? तेव्हा माझं वय 8-9 वर्ष वगैरे. खूपच लहान. हो, खूप लहान होतो. 8-9 वर्ष. 5वी-6वीत मी होतो आय थिंक. तेव्हा जत्रेला मी गेलेलो आणि नाटक आवडलं मला. मग बाबा आपण पण ते करावं सादरीकरण, त्याकडे माझी ओढ जास्त ओढू लागली. अच्छा. आमच्या म्हणजे स्वप्नात पण वाटत नाही तर हे नाटकात घुसात आणि नाटकाचं काम करू, कारण आमच्या घराण्यात कोणी नाटकात काम करूक नाही तसा. आणि काय ह्याच्या दैवायकान तो नाटकातच देतो ध्यासच पहिल्यापासून नाटकात. लहान असताना पहिली दुसरी असताना कुठे जत्रा वगैरे आमच्या गावचे असतात ना, तो बघूक जायचो. तेवढे येऊन इकडे घरी करायचो आपण. पहिली दुसरी असताना टेप होती आमची, नाटकाच्याच कॅसेटी लावायचो. आमका दुसरी कसली गाणी बिणी लावूक देई नाही. जे एकदम लहान असल्यापासूनच आवडतं का. आता 7-8 वर्ष झाली गाडी घेतली. त्याच्या आधी तो झरापेसून एकटो चलत यायचो रात्रीचो. 1:30 वाजता, 2 वाजता, 3 वाजता माझा जीव असो जाई येईपर्यंत एकटो. आणि लहान होत तेव्हातून 8वी-9वीत म्हणजे. आणि गाडी नाही होती तर माका सांगा काय खोटा बोला माझ्या एवढा. विसर ही गाडी हाडून पोचयल्या, त्या दुरीवाड्यात पोचयल्या, त्या माधूच्या दुकानावर पोचयल्या, उगाच सांगा. आणि एका दशावतारान म्हाका मानगावच्या सांगल्यान अगे तो चलत येता रात्रीचो, गाडी उभी केली तर गाडीत पण बसना, कानात ते ह्या एअरफोन आणि मोबाईलचं उजेड आणि ती गाणी ऐकत तो चलत घरात तिथं बघा बघितला ना आता येताना केवढा आता चालत यायचो रात्रीचो. 8वीत असताना 8वी-9वीत असताना. मग त्यानंतर पहिल्यांदा रंगमंचावर प्रवेश केव्हा झाला? माध्यमिक शिक्षण घेत, प्राथमिक शिक्षण घेत असताना एक छोटीशी माशेवाली म्हणून मी भूमिका केलेली, मासे विकण्याची. अच्छा. ती पहिलीच कधी भूमिका, प्रॉपर गेटअप वगैरे करून? प्रॉपर स्त्री भूमिकेचा गेटअप करून. अच्छा. हो. आणि नंतर माध्यमिक शिक्षण घेत असताना दशावतार नाटकच बसवलं आमच्या शाळेत. मग दशावताराच्या व्यावसायिक रंगभूमीवर किंवा दशावताराच्या संचामध्ये तशी पहिली ऑफिशियल एंट्री केव्हा झाली? ती माध्यमिकचीच का? ती शाळेतली असेल? नाही, शाळेतील. दशावतार खरी म्हणजे ह्याला माध्यमिक शिक्षण घेत असताना. अच्छा. माध्यमिक शिक्षण घेत असताना पूर्ण म्हणजे तो दशावतारी पूर्ण गेटअप. पण मग तिकडे त्यांना कसं म्हणजे कसं ते अप्रोच झालं? म्हणजे मला आता आमच्या भाषेत कसं कास्टिंग होतं, मग ते कसं झालं की सॉरी टू इंटरप्ट, खूपच गोड आहे हार. थँक्यू. नाटक बसवायचं ज्यावेळी ठरवलं त्यावेळी बाबा काय भूमिका कोण करणार हे म्हणजे विद्यार्थ्यांना विचारलं गेलं. मग आमचे एक गोसावी सर म्हणून होते आणि कांबळे सर म्हणून, त्यांनी मला सहज विचारलं की बाबा तू ती भूमिका करू शकशील का, कारण मी डान्सर होतो, मुळात डान्स वगैरे चांगलं करायचो. अच्छा. त्यावेळी त्यांनी मला म्हणाल की तू स्त्री भूमिका करशील का, तुझं अंग स्त्री भूमिका करण्यासारखं वाटतंय, चांगलं होईल तू करशील तर. म्हटलं ठीक आहे बघूया करूया. म्हणून मग त्यांच्या
सांगण्यानुसार त्यांच्या विचारानुसार मी केलं ती भूमिका. मग ते आवडू लागली सगळ्यांना. हो, प्रेक्षकांना आवडली. त्यानंतर मी एक लावणी सादर केली, ती पण आवडली, लावणी नृत्य. मी पहिलाच सुरुवाती लावणी बघू हायस्कूलमध्ये गेलेले, आठवीत काय 9वीत काहीतरी होतो, आणि पहिलीच लावणी केलेली. इतक्या म्हणजे माझा पण भरा निला का दुःख हिला असू हिला डोळ्यातून ती लावणी त्याची बघले. आणि त्या पहिला सुरुवातीक मी बघितली. त्याच्यानंतर इथे नाटक केलेले आहेत, त्या पण बघितलंय, त्या पण चांगल्या व्यवस्थित केल्या. सगळ्या लोकांनी त्या शाबासकी दिल्यानी, बक्षीस पण मिळाल्या सुरुवातीलाच. पण दशावताराने एक वेगळी ओळख दिली मला. पहिल्यांदा निळकंठ सावंत हा, हे नाव ऐकल्यानंतर अशा टाळ्या आल्यात किंवा वाहवा आली, असा कुठला क्षण तुला आठवतोय? ज्यावेळी मी लावणी नृत्य केलेलं माझ्या कॉलेजमध्ये, त्यावेळी ज्यावेळी मी नृत्य सुरू म्हणजे गाणं सुरू झालं आणि स्टेजवर एंट्री केली, त्यावेळी आमच्या मित्रांनी जो सपोर्टिंग मला म्हणजे टाळ्या, शिट्ट्या, ओरड वगैरे जी केलेली, तीच अविस्मरणीय होती. पहिल्यांदाच ज्यावेळी नाटकात स्त्री भूमिका स्टेजवर म्हणजे पूर्ण मेकअप करून रिहर्सल आम्ही त्यावेळी पहिल्यांदा केलेली, पण ती रिहर्सल होती. पण ते स्टेजवर मी कसं सादरीकरण करेन, ज्यावेळी माझा पूर्ण मेकअप वगैरे झाला, गेटअप झाला, साडी नेसवण्यात मला आली, त्यावेळी दुसऱ्यांनी मला मेकअप केलेला, साडी नेसवलेली, आणि मी स्टेजवर गेलो. त्यावेळी मी एंट्री करता ज्यावेळी टाळ्या वगैरे वाजल्या प्रेक्षकांच्या, तेव्हाच माझं मन भरून आलं आणि मला वाटलं की मी नक्कीच स्त्री भूमिका उत्तमरित्या सादरीकरण करू शकतो. आणि तिथून खरा प्रवास माझा सुरू झाला एक चांगल्या पद्धतीने. चांगल्या ज्येष्ठ कलाकारांचं मार्गदर्शन मला लाभलं. सुधीरजी कलिंगन, शंकर मोरिये ज्येष्ठ कलावंत, प्रशांत मेस्त्री, दत्तप्रसाद शनी, मोरेश्वर सावंत, अशा चांगल्या दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन मला आणि त्यांचा सहवास लाभला. त्यामुळे मी एक चांगल्या प्रकारे स्त्री भूमिका साकारू शकलो. पण तो आता स्त्री पाठ करताना वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकांमध्ये वेगवेगळे स्त्री पाठ असतात. हो हो हो, भूमिका वेगवेगळ्या हा, असतात ना? जसं नाटक बदलेल तशा भूमिका बदलतात. एखाद्या वेळी खलनायिका म्हणून पण असते, एखाद्या वेळी शोकरसी भूमिका असते, किंवा एखाद्या वेळी एखाद्या शेतकऱ्याची म्हणजे एकदम सिंपलमध्ये तशी मुलगी. मग प्रत्येक भूमिकेनुसार भाषाशैली बदलते. राजकन्या असेल तर तिची उच्च लेवलची भाषाशैली, एखाद्या गरीब शेतकऱ्याची कन्या असेल किंवा बायको असेल तर तिची भाषाशैली वेगळी. प्रत्येक भूमिकेनुसार भाषा बदलावी लागते किंवा तशी वेशभूषा बदलावी लागते. साधारणतः किती वेळ लागतो एक हा मेकअप पूर्ण व्हायला? पाऊण तास लागतो पूर्ण. पाऊण तास. हो. आणि तुमचा रुटीन काय असतं? आता तुमचा समजा प्रयोग असेल तर काय रुटीन असतं? संध्याकाळी नाटकाच्या जागेवर जायचं. समजा नाटक 9चा टायमिंग आहे नाटकाचा, तर 6 पर्यंत जागेवर जायचं नाटकाच्या, आणि तिथे बॅगा वगैरे लावून चहा वगैरे पिऊन मग चरित्र काय, समजा एखादा चरित्र बोलतं म्हणजे नाटक जो काय प्रयोग असेल त्याला चरित्र बोलतात. नाटकाच्या प्रयोगाला चरित्र बोलतात. अच्छा. मग त्या संदर्भात चर्चा करून वेशभूषेला किंवा रंगभूषेला बसतो आम्ही. 8 वाजता 9 वाजता नाटक आहे म्हणजे. स्क्रिप्ट असतं जसं? दशावताराला स्क्रिप्ट नसते. दशावतारी कलाकार स्वतःचा अभ्यास स्वतः करून भूमिका सादरीकरण करतो. संयुक्त नाटकात एक वेळ असा प्रसंग येतो की कोणताही प्रश्न कोणत्याही वेळी कसाही विचारला जातो. मग तो प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकद त्या कलाकारात हवी. तो संयुक्त दशावतार नाटकामध्ये उतरू शकतो कलाकार, कारण त्याला संहिता नाही, ह्याला स्क्रिप्ट नसते दशावतार किंवा संयुक्त नाटकाला किंवा इतर नाटकांना. मग पुराणाचा अभ्यास करून बाबा आज नाटक कोणतं आहे किंवा चरित्र काय आहे, कोण समोर कलाकार आहे माझ्या, तो प्रश्न काय विचारू शकतो, कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ शंकर आहे किंवा विष्णू आहे, त्याची पूर्ण हिस्ट्री त्या कलाकाराला माहिती पाहिजे. त्याने स्वतःच्या जीवनात वावरत असताना काय काय केले प्रसंग किंवा कोणत्या प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलं, भक्तांवरील संकट त्यांनी कसा दूर केला, ह्या सगळ्यात त्यात सांगितलं जातं आणि त्याचा अभ्यास केला जाता. तो कोणतेही स्क्रिप्ट न घेता प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. अभ्यास होईल त्याच्यासाठी.
जी आपली 18 पुराणं असत ती त्याचं वाचन हव्या. दशावतार एखादं नाटक समजा कंपनीत नवीन करायचं झालं तर ज्या नाटकाचा नाट्य लेखक आहे तो फक्त त्या नाटकाची स्टोरी सांगतो की बाबा असं असं चरित्र आहे, हे पॉइंट आहे, हे मुद्दे आहेत, ते मुद्दे घेऊन हे नाटक सादरीकरण करायला हवं. म्हणजे आता कधी कुठला काय स्क्रिप्ट म्हणजे स्क्रिप्ट किंवा चरित्र येईल हे सांगता येत नाही. तुम्हाला सगळंच प्रिपेअर करून जायचं. हो, एखाद्या वेळी असं पण होतं की बाबा आता अर्ध्या तासात किंवा आता लगेच नाटक सुरू होणार आहे, 10-15 मिनिटं आहेत, अशा वेळी पण एखाद्या वेळी नाटक बदलतं म्हणजे चरित्र बदलतं. अच्छा. हो, की बाबा ठरलेलं नाटक आहे ते होतच नाही, दुसरंच नाटक होतं, असं पण होतं. ते कलाकाराची कस लागत असेल. कस लागतच, पण मजा पण आहे ती. हा, म्हणजे त्यामुळे काय होतं, एक म्हणजे धीर आपला जो असतो तो पूर्ण त्याला सपोर्टिंग करतं, त्याच्यामुळे आव्हानात्मक ते आहे पूर्ण. मग ते आव्हान स्वीकारण्याची ताकद त्या कलाकारात येते. दशावतार हा काही मोजक्याच माणसांच्या जीवनात येतो म्हणजे मिळतो, लक बाय चान्स आहे तो. दशावतारात एक खासियत असते ती म्हणजे स्त्री भूमिका हा पुरुष करतो, इतर भूमिका पुरुष करतातच, पण खास प्रेक्षकांची वाहवाही स्त्री भूमिका करणाऱ्या कलाकाराकडे मिळते. पण मग ह्याच्यामागे काही काही इतिहास आहे की काय? इतिहास म्हणजे पहिल्यांदा स्त्री करू शकत नव्हते पूर्वीच्या काळात. त्यावेळी पुरुषच स्त्री भूमिका म्हणजे बालगंधर्व उदाहरणार्थ म्हणायला हरकत नाही. मग तेच परंपरा चालवायला काय हरकत नाही, किंवा स्त्रियांच्या बाबतीत एक म्हणजे काय म्हणता येईल पाळीचा विषय असतो, तो गणपतीकडे किंवा देवाकडे चालत नाही. मग अशा वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो, नाट्यप्रयोगांवर होऊ शकतो किंवा नाटकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांना प्राधान्य न देता पुरुषांना प्राधान्य दिलं गेलं स्त्री भूमिका करणाऱ्या. दशावतारात 800 वर्षाची परंपरा दाखवली जाता, पण रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथात दशावताराचा उल्लेख असा म्हणजे मग त्यावेळी सुद्धा दशावतार केलं जायचं. ज्यावेळी इंग्रज आपल्या भारत देशावर होते, राज्य करायचे, त्यावेळी सुद्धा त्यांच्या मनोरंजनासाठी समुद्रकिनारी जे लोक राहायचे ते वेगवेगळं सोंग घेऊन त्यांचं मनोरंजन करायचं, पण ते दशावतार बाजूनुसार दशावतार परंपरेनुसार करायचे. आतापर्यंत ह्या सगळ्या स्त्रीपाठ केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमधली तुझी आवडती भूमिका किंवा आव्हानात्मक वाटणारी भूमिका? एक संगीत सौभद्र जी नाट्यसंगीत त्या भूमिकेला आहेत, बलसागर तुम्ही वीर शिरोमणी किंवा वध जाऊ कुणाला शरण, जी बालगंधर्वांनी वेगळ्या डबमध्ये सादर केली आणि लोकांना आवडलीत. ती भूमिका म्हणजे ज्या सुभद्रेला वापरतात ती गाणी, ती आपल्याकडून होतील की नाही ही भीती मनात होती माझ्या, पण लोकराजा सुधीजी कलिंगन यांच्या सपोर्टमुळे मी ती सादरीकरण करू शकलो. खूप भीती होती मनात की बाबा ती गाणी नाट्यसंगीत माझ्याकडून होतील की नाही, लोकांना आवडतील की नाही, पण त्यांच्या सपोर्टमुळे आणि आमच्या संगीत साथीच्या सपोर्टमुळे मी ती चांगल्या पद्धतीने सादरीकरण केली. नाट्यसंगीत पण आवडली लोकांना, संयुक्तानं पण त्यामुळे मला चान्स मिळाला आणि ती नाट्यसंगीत मलाच खूप आवडली मी गायलेली. आता तू कुणाबरोबर दशावतार करतोस की कुठेही करतोस की तुझा ग्रुप फिक्स? आमचा ग्रुप आहे लोकराजा सुधीरजी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ. अच्छा. गेली 8 वर्ष मी त्या मंडळात कार्यरत आहे. आणि मग त्याच्या आधी कुठल्या मंडळात होतास की हे तुझं पहिलं? तर सुरुवात माझी पहिली यक्षिणी दशावतार नाट्य मंडळ माणगाव या मंडळातून झाली. नंतर मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे, खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली, बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी या मंडळात मी कार्यरत होतो. पण जास्तीत जास्त वर्ष ह्या कलेश्वर कंपनीत मी आहे कार्यरत. असं तुमचा काही क्रायटेरिया असतो का की करार असतो 1 वर्षाचा की बाबा हा कलाकार मला 1 वर्षासाठी पाहिजे. मग समजा तोच आपल्याला पुढच्या वर्षी पाहिजे असेल तर मालक अगोदर म्हणजे ज्यावेळी आमची होळी असते त्यावेळी त्यांचं बोलणं जातं की बाबा पुढच्या वर्षी सुद्धा तू मला हवा आहेस, पुढच्या कंपनीत ठरू नकोस. त्यावेळी एक ठरावाची बोलणी म्हटली जाते त्याला,
ती ठरावाची बोलणी होते अच्छा. होळीत. दशावताराचे तुमचे तसे महिन्याला प्रयोग किती असतात किंवा काय अं, काय कालावधी असतो? नवरात्रीपासून नाटकांना सुरुवात होते ती पाऊस पडेपर्यंत, म्हणजे मेच्या 31 मे पर्यंत किंवा 25 मे पर्यंत कंटिन्यू नाटकं असतात. अच्छा. रोज जत्रोत्सव हे तुळशीचं लग्न झाल्यापासून 3 महिने पूर्ण अच्छा. मग नाटक असतं. घरच्यांचा कसा सपोर्ट आहे या सगळ्याला जेव्हा पहिल्यांदा सपोर्ट नव्हता की बाबा नको, दशावतार नको करू, दशावतार करून काहीच नाही मिळणार कमी, कारण दशावतार कलेला तेवढं मानधन दिलं जात नाही. खरं तर आमचा सगळ्यांचाच पहिल्यापासून खूप विरोध होता की नाही, म्हणजे नाटकामध्ये काय आहे की इन्कम पण चांगला नाही, तू गावीच राहून काय करशील वगैरे. तर मुंबईला या, मी सगळ्या बहिणी मुंबईला, तर जॉब कर तिथे चांगला. आम्ही सांगितलं काय कसं हे महागात पुरे ह्या मिळकत तशी काय कमाई नाही. 6 महिन्याची कमाई, पावसाळी काय तशी नाटकं जास्त नाही, काहीतरी संयुक्तच नाटका. त्याच्यामुळे आम्ही 2 माणसा बसती उद्या बुतला जातलो तुझ्या पाठी, तुझी पोरगी टोरगी प्रपंच, तुम्ही 2 माणसा, त्याच्यामुळे मेळ बसायचो नाही, त्याच्यामुळे नको म्हणा होतो. 11वी 12वी असेल तो, तेव्हाचा किस्सा आहे. तर तो की हा रात्री झोपला की आम्ही केस कापू, कारण की तो केस कापायला तयार नव्हता की मला नाटकात काम करायचंय, मी केस वाढवणार म्हणून. तर मग आम्ही रात्री, हा झोपला की आम्ही केस कापू म्हणून थांबलो. हा रात्रभर झोपलाच नाही लेट पर्यंत की नाही माझे केस कापणार वगैरे म्हणून. तर तो नाटकाचा उद्देश आहे, तो काय सोडीना, त्याच्यामुळे करू नये म्हटलं. आता काही काय होईत ना होईत त्याच्या नशिबा. पण ज्यावेळी मग नाव वगैरे माझं होऊ लागलं, चांगल्या मोठ्या कंपनीतनी मला संधी मिळू लागली, त्यावेळी मग सपोर्ट करू लागले घरातून की बाबा हा करतो नाटक. रिस्पेक्ट कमवला असतो. हा, रिस्पेक्ट कमावला, गावात चांगलं नाव कमावलं. आम्हाला पण अभिमान वाटतो, 4 लोक त्याच्यामुळे आम्हाला पण ओळखतात की नीलकंठ सावंतची बहीण वगैरे म्हणून. ते छान वाटतंय. आणि मुंबईत पण कधी नाटकं असली तरी मी कुठेही नाटक असू दे, मी आवर्जून जाते. आम्हाला आवडतात, म्हणजे त्याचीच नाही, म्हणजे कोणाचीही नाटकं असली तरी आम्ही जातोच, तसं आवडतंच बघायला. खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचणं म्हणजे काय ना, हे असं या मातीतल्या कलेमधूनच कळतं. हो हो हो. मला वाटतं तुम्ही खरे इन्फ्लुएन्सर, तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करता. काय मग द स्टार निळकंठ सावंतची पत्नी, कसं वाटतं आपला नवरा एवढं छान नावारूपाला आलाय आणि छान नाव कमवतोय. निळकंठच्या या हे जे पॅशन आहे, हे जे करिअर आहे, तुम्ही याकडे कसं बघता? फॅशन म्हणून नाही, पण त्यांची एक ती कला आहे, त्या कलेला बघून, म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. हो. वा वा वा. काय ऐकताय, काय एक वेगळंच अँगल मिळालं. हो हो. आपण खरं होतो गणपती बाप्पा आणि सगळं, आणि रोमॅन्टिक सैराट होती, सैराट नाही, हम आपके वेगळाच करिअर निघाला. हो. काय काय गोष्ट आहे प्रपोजची? ज्यावेळी लग्नाचा विषय आला त्यावेळी कोण पोरगी, काय करायचं, घरातील शोधत होते मुलगी. पण माझ्या मनात विचार होता की मुलगी असावी ती आपल्या खात्रीतील किंवा आपल्याला ओळखणारी, आपल्याला समजून घेणारी अशी. मग तिचा स्वभाव वगैरे माहिती होता मला, किंवा कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. मग मी विचारलं तिला की असं लग्नासंदर्भात काही विचार. म्हटलं जॉब काय करतात, तर नाटक सोडून अजून काय करतात, तर काय नाही, प्रयत्न चालू आहेत. सरकारी भरती असते तेव्हा फॉर्म वगैरे भरतो, तर चालू आहेत प्रयत्न. तर ठीक आहे म्हटलं. आणि नंतर मग मी घरातल्यांना विचारलं, बोलले आईशी पप्पांशी, तर पप्पा बोलले की नुसतं नाटक असून नाही चालणार, साईड बिझनेस पण काहीतरी त्याचा पाहिजे. पहिल्यांदा होतं, म्हणजे नको बोलत होते, कारण अजून काही नाही ना. आणि नंतर झाले, रेडी झाले. अच्छा. हो, यांनी नंतर स्वतःचा धंदा चालू केला. मग ठीक आहे म्हणाले आणि होकार दिला. मग आम्ही मागणी वेगवेगळी घालायला गेलो. लव प्लस अरेंज झालं आमचं. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना, फेसबुक नंतर पहिल्यांदा भेटलो, ते सावंतवाडी गार्डन. ते म्हणजे हे ज्या ह्याच्यात आलेले ना, मला तर वाटलं की म्हणजे जशी परीक्षा, एखादा व्यक्ती कसा परीक्षा घेतो समोरच्याची की हे हो म्हणणार की नाही माझ्याकडे बघून, पावसातच काहीतरी ऑगस्ट महिनाच होता, आणि त्याच ह्याच्यात स्लीपर घालून आलेले, लाल कलरचं स्लीपर होतं, आणि छत्री आणलेली, ती पण छत्रीला एक तीर नव्हता, तीर तुटलेला होता. असे आलेले. आणि अपेक्षा की हो म्हणावं. हो. क्या देख के हो म्हण गया. आणि गाडी पण नाही, एसटीने. त्यावेळी गाडी पण नव्हती त्यांच्याकडे. माझ्याकडे होती गाडी, पण मी गाडी नाही नेलेली.
ते बोलले ना एसटीने जाऊया, ठीक आहे. त्यावेळी म्हणजे आमची घरची परिस्थिती एवढी नव्हती चांगली. पहिल्यांदा माझ्या लहान वयात तर म्हणजे 2 वेळेचं जेवण मिळताना देखील मुश्किल होतं, अशी परिस्थिती होती. पण आता देवाच्या आशीर्वादाने खूप सारं काही आहे. सुखा समाधानात देवा काळजी. पिकासो बघितलं तेव्हा काय तुमच्या भावना होत्या सिनेमात? हा, त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. पिकासो रिलीज झाल्यानंतर. हा, पिकासो सेम स्टोरी रे आमची. टाइमपास रिलीज झाला मग माझं जेव्हा प्रपोज यांचं मी एक्सेप्ट केलं ना, तेव्हाच त्यांना त्या पिक्चरची मिळालेली आहे. त्याचं प्रपोज मी एक्सेप्ट केलं. आज पण आरशी पसामध्ये हा, तेव्हाच पहिला पिक्चरची मिळाली त्यांना. कॉल करून मला सांगितलेलं असं पिक्चर मध्ये मला काम मिळालं. दशावतार कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता खूप चांगला झाला पहिल्यापेक्षा. एक मान सन्मानानं इंटरप्ट करतो. हा हा मला याच्याविषयी नेहमीच भारी वाटायचं. असं एकामागोमाग हो, जवळून बघायला. याला काय म्हणतात? मुकुट, त्रिमुकुट. हो, त्रिमुकुट. त्रिमुकुट. दशावताराकडे आता बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला झाला पहिल्यापेक्षा. पहिल्याकडे दशावताराकडे तुच्छतेनं किंवा दशावतार कलाकाराकडे तुच्छतेनं बघितलं जायचं. त्याला कारण म्हणजे व्यसनाधीन असलेले, म्हणजे व्यसन असलेले, असं दशावताराचा माणूस समजायचा. पण आता म्हणजे यंग मुलं दशावतार क्षेत्राकडे वळल्यामुळे व्यसनाचं प्रमाण पूर्णतः बंद होत चाललं. म्हणजे मोजक्या प्रमाणात कोणतरी कलाकार असतील की जे व्यसनाधीन आहेत. म्हणजे सुशिक्षित वर्ग वळला. सुशिक्षित वर्ग चांगला वळला. इतर मेकअपना पण सेम वेळ लागतो. शंकासूर किंवा काय? शंकासुराला मेकअप नसतो. फक्त जे राक्षस वगैरे करणारे असतात त्याचा मुखवटा येतो डायरेक्ट शंकासुराचा. शेंडी असते त्या पूर्ण ब्लॅक मध्ये. आता तू गमतीत तू आपल्या कोकणी भाषेत त्याला आपण तू शिगमा बोललास ना, तो शिमगा आहे ना. आपला शिगमा. हो, आपला शिगमा. गोड आहे शिगमा. पती परमेश्वराय नमो नमः. पती परमेश्वराय नमो नमः. माणी तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर. भावभक्तीच्या प्रेरणेनं परमेश्वराला आपलंसं करून घेता येतं. आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी सौभाग्य देवतेचं दर्शन घेतल्याशिवाय आमचं मन मात्र कदापि तृप्त होत नाही. पती सेवा हीच ईश्वर सेवा मी माझ्या जीवनात मानली. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा दशावतारी स्त्री कलावंत निळकंठ सावंत आज तुम्हाला या वेशात दिसतोय. ही आहे राणी संध्यावाली, लग्न झालेली सात्विक स्त्री, आणि तीच मी तुमच्यासमोर या वेशात सादर केली आहे. काय दशावताराची काय मजा आहे? म्हणजे परफॉर्मन्सच्या आधीची मजा आणि नेमकं काय फिलिंग असतं की दशावतार कलाकार आहे मी? दशावतार कलाकार मी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या जीवनातील एक प्रसंग फक्त तुम्हाला सांगतो धावतो. असंच दशावतार नाटक आमचं सुरू होतं आणि माझा पूर्ण आवाज बसलेला, म्हणजे देवा काळजी असं मी त्यावेळीच म्हटलं. माका खूप लाज वाटत होती, माझा आवाज बसलो हा, मी स्त्री भूमिका करतलय. आज प्रेक्षकांकडे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक चांगलो स्त्री भूमिका करणारो कलाकार म्हणून होतो. पण अशा वेळी मी एंट्रीला जाताना गणपतीला नमस्कार केला आणि फक्त मनात बोललो की देवा, मी तुझी सेवा करतोय. माझा आवाज पूर्ण बसलाय, मी रंगमंचावर भूमिका सादर करेन की नाही, तर हा प्रश्न माझ्या मनात आहे. देवा, तू मला चांगला आवाज माझा सुटू दे आणि भूमिका उत्कृष्टरित्या सादरीकरण होऊ दे, एवढीच प्रार्थना करतो. आणि मी स्टेजवर गेलो. जसा माझा पहिल्यासारखा नॉर्मल आवाज होता, तो नॉर्मल आवाज स्टेजवर मला पूर्णपणे त्या देवाने साथ दिली आणि तो पूर्णपणे आवाज माझा जसा होता तसा स्टेजवर झाला आणि मी भूमिका सादरीकरण केली. मग त्यावेळी असं वाटलं नाही की माझा आवाजाला मला त्रास होतोय, आवाज माझा बसलाय, त्रास देणार आहे हा आवाज, असं काही न जाता एवढी गणपतीची त्या पेटाऱ्याची ताकद आहे. आणि मनोभावे आम्ही त्याला आमचं आराध्य दैवत मानतो आणि त्याची सेवा करतो.
रसिकांची मनं जिंकतो ती केवळ त्याच्या जीवामुळे. रात्रंदिवस आम्ही प्रवास करत असतो, पण त्यावेळी कुठेही आम्हाला भीती वाटत नाही किंवा आमच्या मनात दडपण येत नाही की मी एकटा प्रवास करतो एवढ्या रातचा. रात्री 2-3 वाजता कधीही आम्ही घरी येतो, 4 वाजता. पण ही सारी त्या बाप्पाची कृपा आहे, त्याची जी आज मी सेवा करतोय त्याने दिलेला हा प्रसादच आहे. देवा काळजी का कुणास ठाऊक, पण बाप्पा माझं कोणतरी जवळचा मित्र असा असं माका वाटतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करूचो प्रयत्न करतोय. त्याकडे बघण्याचं माझं दृष्टिकोन वेगळं असा की माझं सपोर्टर किंवा माझ्या आत्मीयती जवळची व्यक्ती म्हणून मी त्या गणपती बाप्पाकडे बघते आणि मी त्याच्यासाठी हा सगळा करतोय. माझं सारा सर्वस्व म्हणजे माझं बाप्पा. दशावतारातल्या प्रयोगातली कुठली एखादी अविस्मरणीय आठवण? अविस्मरणीय क्षण म्हणजे माझी मुलगी तन्वी निळकंठ सावंत पहिल्यांदाच नाटक बघू केलेली. नाटक होता आमच्याच गावात, संयुक्त नाटक होता, इंद्रजित सुलोचना विवाहवना. मी त्यात सुलोचना ही भूमिका केलेलं आहे. आणि मी ज्यावेळी स्टेजवर एंट्री केलंय त्यावेळी मी न बोलताच माझ्या मुलीन माका ओळखल्यान आणि पप्पा 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 म्हणून हाक मारूक लागला. की त्यावेळी डोळ्यातून आनंद अश्रू येले की माझ्या लेकीन माका कधीही न बघता पहिल्यांदा बघितल्यान आणि ओळखल्यान आणि इतर माणसांचा विचार न करता स्वतःच्या बापाचा विचार करून त्यांना आपल्या बापाशी बापाक ओळखला आणि हाक मारली. तोच अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनातलो. उत्सवात काय फरक आहे शहरातले गणपती आणि गावचे कोकणातले गणपती? कोकणातल्या गणपतीची एवढी खासियत का प्रत्येकाच्या घरोघरी बाप्पा येतातच आणि प्रत्येक जण बाप्पाची आतुरतेने वाट बघतात की आपल्या घरात एक नवं चैतन्य म्हणजे एक भक्तिमय वातावरण निर्माण होता. घरातील इडापिडा त्याच्या येण्याने दूर होता आणि भक्तिमय वातावरण निर्माण होता. ते 11 दिवस का असेना प्रत्येकजण त्या देवाची मनोभावे भक्ती करता आणि तोच प्रत्येकाच्या जीवनात तो आनंदाचो क्षण प्रत्येक कोकणवासीय मानत असता. कोकणी माणूस म्हणजे काय, त्यांना ह्या नॉन कोकणी माणसांना काय सांगशील? कोकणी माणूस ह्यो माणुसकीच्या बाबतीत देव माणूस असा की एखाद्या जीव त्यांनी लावल्यान तर तो मरणापर्यंत तो जीव तसंच ठेवता. ही प्रत्येक मालवणी माणसाची किंवा कोकणी माणसाची खासियत असा. जीव गेलो तरी चालत, पण ज्या माणसाक जीव लावलो त्याच्यासाठी वाटचाल तर करूचा तो ठरवता. दशावतार कलाकार म्हणून खंत एकच वाटतं की तुटपुंच्या मानधनावर प्रत्येक कलाकार ती कला सादरीकरण करत असता. आज त्या कलेचं महत्त्व एवढा की स्क्रिप्ट नसताना देखील 3 तास किंवा 4 तास संयुक्त नाटक ह्या 7 ते 6-7 तास नाटक चालू असता. ते कोणतेही स्क्रिप्ट न घेता प्रेक्षकांचं मनोरंजन करता. पण त्या मनांचा प्रत्येक कलाकाराक मानधन मिळाक हव्या तर मिळणार नाही. शासन दरबारी ह्यासाठी आम्ही सगळे कलाकार प्रयत्न करतोच आणि देव बाप्पान त्याका यश देवचा असंच वाटतं. आणि ही खंत मनातील केव्हा दूर होईल ह्या वाटतं. बा देवा गणपती महाराजा, आज सर्वांच्या घरी तू दरवर्षीप्रमाणे अधिष्ठित झालंस. सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करणारो गणपती बाप्पा असस. आज एक दशावतारी कलावंत म्हणून मी एक माझा गाराणा तुझ्यासमोर घेऊन येत आहे. आज जे जे दशावतारी कलावंत स्वतःच्या भवितव्यासाठी झटतात त्यांना यश प्राप्त करून दे. त्यांच्या मनोकामना तू पूर्ण कर हीच प्रार्थना. आपली सुसंवाहिनी